दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी वडील सतीश सालियन यांची सुप्रीम कोर्टात धाव आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात मोदींकडे तक्रार करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। सतीश सालियन यांच्याकडून पंतप्रधानांकडे तक्रार केली जाणार आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे सुप्रीम कोर्टात धाव घेत आहेत। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात मोदींकडे तक्रार केली जाईल असं म्हटलं जात आहे। सतीश सालियन यांच्याकडून पंतप्रधानांकडे तक्रार केली जाणार आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार ओझाजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर थेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन सुप्रीम कोर्टात तर धाव घेतीलच, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात तक्रार करण्याकरता, पण मोदींकडे सुद्धा विशेषत्वानं ही तक्रार केली जाईल। ऑलरेडी दाखल केली आहे। अच्छा, त्याच्यामध्ये 7 नोव्हेंबर 2025 मध्ये आता दाखल केली होती आणि काल माननीय राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ सेक्रेटरी आहे दिलीप देशपांडे यांची नियुक्ती केली आहे त्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता। आणि त्याच्यात सांगितलं आहे की 15 दिवसांनी राष्ट्रपती कार्यालय याचा अपडेट घेणार आहे डेप्युटी चीफ सेक्रेटरी कडून। तर ऑलरेडी तक्रार दाखल झाली आहे। ओझाजी, तुम्ही म्हणताय 7 नोव्हेंबरलाच या सगळ्या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे तक्रार वजा पत्र जे लिहिण्यात आलंय त्यामध्ये नेमके कुठले मुद्दे प्रकर्षानं नमूद करण्यात आले आहेत? सतीश सालियन यांनी शपथ पत्रावर असं निदर्शनास आणून दिलं, पुरावे आहेत, पेन ड्राईव्ह आहेत आणि ऑर्डर आहेत। तर जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत चंद्रशेखर साहेबांनी काय केलं की त्याच्याशी जे कनेक्टेड मॅटरचं हिअरिंग 5 न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे सुरू होती। बरोबर। आता तुम्हाला आठवेल की ते जे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जे आहेत यांचा तो विषय होता, त्याच्यावर एक 5 जज बेंच बसलं होतं। तर त्याच्यामध्ये एक अर्ज लावला होता मी की न्यायमूर्ती डेरे यांना याच्यामध्ये उत्तरवादी बनवा आणि त्यांचं उत्तर बोलवा, कारण मी पुरावे दिले की त्यांचं जे पत्र होतं 4 एप्रिल 2025 ला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी एक पत्र पाठवलं होतं चीफ जस्टिसला। तर त्याच्यात त्यांनी ते जे काही आरोप केले ते सगळे खोटे निघाले, त्याचे पुरावे आम्ही न्यायालयात दिले। तर आमची अशी मागणी होती की न्यायमूर्ती डेरे यांच्यावर आता कंटेम्प्टची ऍक्शन व्हायला पाहिजे आणि त्यांना याच्यात उत्तरवादी बनवायला पाहिजे। त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे केस लॉ वगैरे दिले होते, परंतु ते न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी काय केलं की तो अर्ज रिजेक्ट केला। ओव्हरऑल जजमेंट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे बाइंडिंग प्रेसिडेंटला नाकारून, संविधानातले जे कलम आहेत त्यांना नाकारून त्यांनी ते आदेश पारित केले। मग त्याच्यावर 16 ऑक्टोबर 2025 ला न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब, जे तुम्ही आदेश पारित केले ते ऑलरेडी ओव्हररूल्ड आहे सर्वोच्च न्यायालयाकडून, तर तुम्ही आपले आदेश परत घ्या। तर त्यांनी एक काम थोडं ठीक केलं आणि एक काम चुकीचं केलं। एक त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला असं वाटते तर आम्ही नाही घेणार, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगा आणि आमचे आदेश तुम्ही रद्द करून आणून द्या। हा पार्ट त्यांनी ठीक, म्हणजे तो पण कायद्यात तो ठीक नाही, कारण त्यांना स्वतःलाच ते रिकॉल करायला पाहिजे, पण ठीक आहे त्यांनी तो एक पॉईंट बोलला। पण नंतर काय केलं थोड्या वेळाने, म्हणजे जर जास्त तुम्ही सुप्रीम कोर्टाचे केस लॉ दाखवाल, सुप्रीम कोर्टाचे आदेश दाखवाल, तो तुम्हाला कस्टडीत घेण्यात येईल। तर हे जे धमकी दिली आणि त्यांनी अशी कित्येक अशा चुकीच्या गोष्टी त्या आदेशात लिहिल्या, तर त्याच्यामुळे मग सतीश सालियन यांनी शपथ पत्रावर तक्रार दाखल केली की जो न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आदेशच मानत नाही, जो न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवल्यावर वकिलाला धमकी देतो की तुम्हाला कस्टडीत घेण्यात येईल, तर तो मला न्याय काय करणार? मला त्यांच्या न्यायालयात प्रकरण चालवायचं नाही आहे। बरोबर। आणि माझं प्रकरणासाठी स्पेशल खंडपीठ बनवा एक, आणि दुसरं याच्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली आहे त्याच्याकरिता न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यावर, याच्या आधी न्यायमूर्ती कर्णनवर कंटेम्प्टची कारवाई केली होती सुप्रीम कोर्टाने अशाच कारणासाठी, तर यांच्यावर सुद्धा तशीच कारवाई करा आणि यांचे सगळे न्यायिक कामं जे आहे ज्युडिशियल वर्क
जसे न्यायमूर्ती कर्णनचे काढून घेतले होते तसे यांची कामं काढून घ्या, अशी मागणी करणारी शपथपत्रावर तक्रार ती दाखल झाली. त्याची दखल प्रधानमंत्री मोदी पीएमओ ऑफिसने पण घेतली आणि माननीय राष्ट्रपती यांच्या कार्यालयाने पण घेतली. आणि याच्यासोबत आणखीन एक इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन सुद्धा याच टाईपची अशीच एक तक्रार दाखल केली. तर त्याच्यामध्ये युनियन ऑफ इंडियाचे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या डायरेक्टर आहेत राधा काट्याल नारंग, त्यांची नियुक्ती आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ सेक्रेटरीची नियुक्ती केली. म्हणून 2 अधिकाऱ्यांकडे चौकशी दिली आहे माननीय राष्ट्रपतींनी. अगदी या सगळ्या घडामोडी पत्रानंतर आता घडलेल्या आहेत. राष्ट्रपतींकडून या सगळ्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता 2 अधिकाऱ्यांकडे दिशा सालियन प्रकरणाची एकूणच सगळी प्रोसेस सुरू होईल. ओझाजी. हा, येस. आता ह्या 2 अधिकाऱ्यांना त्याच्यात स्पष्ट लिहिलंय मी, ते हे पाठवलंय राष्ट्रपती कार्यालयाचं जे आहे ना ते मी पाठवलंय आपल्या रिपोर्टरला. ते स्पष्ट लिहिलं आहे की आम्ही या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्याकडून राष्ट्रपती कार्यालय हे 15 दिवसात प्रायमरी रिपोर्ट अहवाल घेणार आहे त्यांच्या. अगदी म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये अपडेट हीच आहे की तुम्ही या सगळ्याविषयी मात्र तक्रार केली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे. त्यानंतर हे सगळं प्रकरण राष्ट्रपतींकडे वर्ग करण्यात आलं. राष्ट्रपतींनी या सगळ्या प्रकरणी 2 अधिकाऱ्यांची नेमणूक केली. या सगळ्या प्रकरणी तपास करण्याच्या दृष्टीनं आणि आता पुढच्या 15 दिवसात यावर अहवाल सादर केला जाईल. बरोबर. आतापर्यंत ही प्रोसेस पाहायला मिळतीये. पण आता या सगळ्या 15 दिवसानंतर जो काही अहवाल प्राप्त होईल, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सतीश सालियन यांची नेमकी भूमिका काय असणार आहे? तो अहवाल जो काही येईल तो स्वीकारला जाईल का, की पुन्हा त्या अहवालाला चॅलेंज होईल? कसं आहे मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे माननीय राष्ट्रपतींकडे जो विषय आहे तो आहे न्याय, म्हणजे हा नियम आहे की उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करायची परवानगी देण्याचे अधिकार फक्त माननीय राष्ट्रपतींना आहे, इतर कोणाला नाही. तर मग आता त्यांच्याकडे जो अर्ज दिला, एकतर तुम्ही कारवाई करा नाही तर मला परवानगी द्या. तर आता त्याच्यावर जो निर्णय होईल, समजा माननीय राष्ट्रपती न्यायालयाने कारवाई केली राष्ट्रपतींनी, आणि त्याच्यामध्ये माननीय राष्ट्रपतींवर असं आहे की त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी कन्सल्ट करायचं आहे. माननीय सरन्यायाधीश साहेबांसोबत त्यांनी डिस्कशन करून पुढे राष्ट्रपती कार्यालय सीबीआयला आदेश देऊ शकतो की याच्यामध्ये FIR रजिस्टर करा अगेन्स्ट द जस्टिस चंद्रशेखर. हे असे पण आदेश माननीय राष्ट्रपती देऊ शकतात. असं याच्या आधी घडलं आहे जस्टिस निर्मला यादवच्या मॅटरमध्ये, निर्मला यादवच्या. तर तो एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे की माननीय राष्ट्रपती कार्यालय आणि प्रधानमंत्री कार्यालय हे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाना आदेश देऊ शकतात की त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे चीफ जस्टिस श्री चंद्रशेखर यांच्या अगेन्स्टमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन फाईल करावी सुप्रीम कोर्टात. एक तर ते करतील किंवा त्यांच्याकडून जर विलंब झाला किंवा आम्हाला परवानगी दिली तर मग आम्ही करू. असं याचं सगळं आता म्हणजे पुढे अपेक्षित आहे असं कारवाई. खूप खूप धन्यवाद ओझाजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि या सगळ्याविषयी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.